दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. बडवला ते बोरिवली असा कोकणातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान एका प्रवाशाचा अचानक अंत झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रवींद्र बाबूराव चव्हाण असे संबंधित प्रवाशाचे नाव असून ते आपल्या पत्नीसोबत घरी परतत होते. मिळालेल्या माहितीनुसार एसटी बस क्रमांक MH20BL 2943 ही भडवले येथून बोरिवलीकडे प्रवास करत होती. या बसमध्ये घाटकोपर येथील रवींद्र बाबूराव चव्हाण वय वर्ष 55 आणि त्यांची पत्नी चिंचवली खेड येथून मुंबईकडे निघाले होते. प्रवासादरम्यान रवींद्र चव्हाण यांना झोप लागली. बस इंदापूरच्या पुढे आली असताना त्यांच्या पत्नीने पतीला आवाज दिला. मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने पती बेशुद्ध अवस्थेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही बाब तात्काळ एसटी वाहक आणि चालक यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन चालकाने तत्काळ बस पेण उपजिल्हा रुग्णालयाकडे वळवली. मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता रवींद्र चव्हाण यांची प्राणज्योत मालवल्याचे स्पष्ट झाले. प्रवासादरम्यान कोणतीही पूर्वकल्पनेशिवाय घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या पत्नीवर मोठा मानसिक आघात झाला आहे. या घटनेची नोंद पेण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमागील नेमके कारण काय आहे याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. गाडी रामवाडी स्टँडपाशी असताना त्यांना अचानक चक्कर आली असं समजलं. त्या समजलं की चक्कर आली. गाडी उभा केली, 5 मिनिट साईडला घेतली. नंतर पाणी मारलं थोडं. लगेच 10 मिनिटात पेनमध्ये गाडी घेऊन आलो स्टँडला. स्टँडला येऊन 2-5 मिनिटं बघितलं. रिक्षेपेक्षा साहेबांना सांगून विचारून बघितलं तर डायरेक्ट गाडी स्टँडला गेली. रिक्षावाले थांबले नाहीत. डायरेक्ट गाडी स्टँडला आली. त्याची काही कल्पना नव्हती. त्यांनी काय तसे बोलले बी नाहीत. पण इथं रामवाडीपाशी आल्यानंतर समजलं की गाडीमध्ये झालं. थँक्यू. लोकशक्ती लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.